नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या निदर्शनादरम्यान ख्रिश्चन समुदायाचे नेते नोवेल साळवे यांनी शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त केक कापला आणि ख्रिश्चन समुदायाने प्रार्थना केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महाराष्ट्र सचिव आणि सुप्रसिद्ध ख्रिश्चन नेते नोवेल साळवे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याबद्दल ख्रिश्चन समुदाय संताप व्यक्त करत आहे। नोवेल साळवे गेल्या 5 दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करत आहेत, दोषीवर कारवाई करण्याची मागणी करत आहे। आज शरद पवार यांचा 84वा वाढदिवस आहे आणि मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या निदर्शनादरम्यान नोवेल साळवे यांनी शरद पवारचा वाढदिवसाचा केक कापला। कुटुंबियांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा देखील मुळात असं आहे की माझ्यावरती झालेल्या अन्यायामुळे पोलीस आणि प्रशासनाने माझ्यावरती जे केलेला अन्याय आहे त्या विरोधात मी गेले 4 दिवसापासून आझाद मैदान येथे धरणं आंदोलन करत आहे। हा आजचा 5वा दिवस आहे। माझं आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे आणि आज आमचे आदरणीय आमचे दैवत राजकीय दैवत आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आहे। माझ्या आंदोलनामुळे मला पवार साहेबांचे दर्शन घेता आले नाही, म्हणून आज मी आंदोलनाच्या स्थळावर पवार साहेबांचा केक कापून वाढदिवस साजरा केला आहे। हे माझं आदरणीय पवार साहेबांप्रती प्रेम आहे, तो प्रेम वाया जाऊ नये म्हणून मी आज आंदोलनाच्या स्थळी हा वाढदिवस पवार साहेबांचा साजरा केला आहे। आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की गेल्या जून महिन्यामध्ये माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता। त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये माझं ओपन हार्ट सर्जरी झालं। त्या ओपन हार्ट सर्जरी दरम्यान मला अनेक वेदना झाले, अनेक दुःख झाल्यात। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी मला दवाखान्यात फोन करून माझ्या तब्येतीबद्दल विचारपूस केली। त्यानंतर दवाखान्यातून घरी आल्यानंतर पोलिसांनी दोषींवरती कुठली कारवाई केली नसल्या कारणाने मी अनेक पत्रव्यवहार मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलं।